यासोबतच पाहूयात पुढची बातमी। महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था पाहून मला लाज वाटली। रस्त्यांवरून मंत्री हसन मुश्रीफांनी अशी नाराजी व्यक्त केली आहे। गुजरात सोडल्यानंतर महाराष्ट्रातील रस्ते खराब आहेत असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। गुजरात आणि महाराष्ट्रातील रस्त्यांची मुश्रीफांकडून तुलना करण्यात आलेली आहे। तुम्हाला सांगितली दयनीय अवस्था। खरोखर आता जो मी सुरतवरून आलो, हा नागपूरचा रस्ता ज्या रस्त्याने आलो, तर आमच्या विभागामध्ये म्हणजे गुजरात सोडल्याबरोबर आपल्या फारच खराब रस्ता आहे। त्यानंतर आम्ही त्या ह्याला गेलो श्रावणीला, तोही रस्ता खराब आहे। म्हणजे असे खराब रस्ते आणि आपल्या रस्त्याचा जर काही दर्जा चांगला नसेल, आपण लोकप्रतिनिधी जर तिकडं चांगल्या पद्धतीने बघणार नसू तर आपल्या जिल्ह्याचा विकास होणार नाही। म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आता कामं आपण व्यवस्थित करू, चांगली करू, दर्जेदार करू। यानंतर पाहूयात पुढची बातमी। पार्थ पवारांकडून झिशान सिद्दीकींना पुन्हा मोठी संधी मिळणार। आमदारकीनंतर आता मुंबई अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्याची शक्यता आहे। सिद्दीकींना अध्यक्षपद मिळाल्यास मुंबईत राष्ट्रवादीत नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे, तर झिशान सिद्दीकींना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेनंतर शुद्धीकरणाचं प्रकरण। खासदार बळवंत वानखेडेंकडून या प्रकरणाचा संताप व्यक्त करण्यात आलाय। खरगेंसोबत घडलेल्या प्रकाराचा वानखेडेंकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांचा सर्वाधिक काळ हा राजकीय जीवनात गेला, ज्याच राज्यसभेचे विरोधी पक्षनेता आहेत, त्यांची सभा झाल्यानंतर ती जर शुद्धीकरण करत, त्या जागेचं जर शुद्धीकरण करत असतील तर या भाजपची, राष्ट्रीय संघाची, एकंदरीत कळव्या लोकांची ही मानसिकता आपल्याला तिथे दिसून येईल। याचा आम्ही जाहीर निषेध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।